नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। आज प्रचंड पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला। आज माझ्या कोकणातील सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज मुश्रीफ साहेब तुम्ही या ठिकाणी आहात। ट्रान्स हार्बर लिंक ज्याचं नाव अटल सेतू माझ्या कोकणच्या विकासाचं नवदालन केवळ आणि केवळ ज्यावेळेला या देशामध्ये एनडीएचं सरकार 2014 मध्ये प्रस्थापित झालं त्यावेळेपासून ते सुरू झालेलं पाहायला मिळू शकलं। होय, मी अभिमानपूर्वक या ठिकाणी सांगतो की नगर विकास खात्याचा राज्यमंत्री असताना एमयूटीपी आणि एमयूआयपीचं बिल त्या ठिकाणी मांडलं होतं। त्याच्यातून शिवणी ते नावाच्या पुलाचं काम त्यावेळेला घेतलं गेलं होतं, परंतु अंबानी बंधूंच्या विवादाच्यामुळे ते काम पूर्णपणाने रखडलं गेलं। ते काम होणारच नाही अशाची शंका त्या कालावधीमध्ये निर्माण झाली होती। नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले। जपानच्या पंतप्रधानांच्या जवळ त्यांचे अतिशय सौहार्दाचे संबंध राहिले। जायकाच्या माध्यमातून 0% दराने या आपल्याला कर्ज त्या ठिकाणी मिळालं आणि या देशातला सर्वाधिक लांबीचा 21 किलोमीटर लांबीचा या देशातला सर्वाधिक लांबीचा पूल मुंबईला आणि रायगडला कोकणाला जोडणारा केवळ मोदी साहेबांच्या राजकीय इच्छा खात्यात त्या ठिकाणी झाला। त्याचा सुद्धा आठवण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करू इच्छितो। उन्नत सागरी महामार्ग एकेका वरिष्ठ अंतुले साहेबांचे स्वप्न पाहिलं। आज महेंद्रजी दळवी तुम्ही आहात, पलीकडचे आहात महेंद्र बालदी महेश बालदी त्या ठिकाणी आहेत, करंजाचा रेवस पलीकडचा साळाव खाडीवरचा पूल असेल, दिघीचा तुरमाडीचा पूल असेल, बागमाणला ते बाणकोट खाडीवरचा पूल असेल, ते थेट पात्रादेवीपर्यंत या सगळ्या पुलाच्या कामाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांच्या या मंत्रिमंडळाच्या सरकारने 10,000 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करत एक कोकणाचं पर्यटनाचा एक नवीन दालन सुरू करण्याचा प्रयत्न केला जातोय। ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला। देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचंड राजकीय इच्छाशक्तीच्यामुळेच नागपूर ते मुंबई समृद्धी मार्ग त्या ठिकाणी झाला। कोकण यांच्या मनामध्ये दीर्घकाळ मुंबई गोवा रखडला, हे काम त्या ठिकाणी होतं। आज मला माझ्या सर्व नेत्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगायचं आहे की दुसऱ्या टप्प्याचं काम इंदापूर पासून ते पात्रादेवीपर्यंत केवळ आणि केवळ नितीन गडकरी या देशाचे मंत्री झाले, नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व होतं, पण त्या कामाला चालना मिळाली। रखडलं होतं काम पळसपाते इंदापूर, अनेक वर्ष ते काम रखडलं। पण मला आज या ठिकाणी अभिमानपूर्वक सांगायचं आहे की विरोधी पक्षाच्या बाकावरती सुनील तटकरे त्या ठिकाणी 5 वर्ष काम करत होता। शेवटचे 7-8 महिने आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो, पण केवळ माझ्या विनंतीनुसार गडकरी साहेबांनी 700 कोटी रुपयाचा निधी दिला। खासदारांनी काय काम करायचं गीतेचं समजून घ्या। 30 वर्षामध्ये तुम्हाला हे काम करता आलं नाही, पण या राज्यातल्या आणि या देशातल्या जनतेच्या दृष्टीतून त्या कामाचा पाठपुरावा त्या ठिकाणी केला आणि आज खारपाड्याला सुद्धा गडकरी साहेब आले, इंदापूरला सुद्धा गडकरी साहेब आले। त्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी रवींद्र चव्हाण तुमचे आभार मानले पाहिजेत। तुमचा इतका कुठलाही बांधकाम मंत्री या मुंबई गोवा रस्त्यावरती पाहायला बिगरी मारला तर का फिरला नसेल, ते फिरत होते रवींद्र चव्हाण। त्याच्यामुळे आता त्या रस्त्याच्या कामाला त्या ठिकाणी गती आलेली पाहायला मिळते। आमचे पालकमंत्री सुद्धा त्या ठिकाणी अधिक लक्ष घालतात, पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करतात। रोजगाराची निर्मिती करण्यासाठी प्रदूषण विरहित कारखानदारी आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आणायचे आहे। आणि आज मुश्रीफ साहेब तुम्ही या ठिकाणी मेडिकल कॉलेज आपल्याला मिळालं, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही 1,000 कोटी रुपये निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलात। महेंद्र दळवींची मदतीने मेडिकल कॉलेज उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पूर्ण केलं जाईल। पण माझ्या सर्व तमाम मुस्लिम बांधवांची सुद्धा अपेक्षा होती, महाराष्ट्रामध्ये आयुर्वेद कॉलेज आहे, एकही इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचं नव्हतं। आम्ही मंडळी तुमच्याकडे प्रस्ताव दिला, तुम्ही त्याला मान्यता दिली। मला एकनाथराव शिंदे साहेबांचे आभार मानायचे आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करायचे आहेत, देवेंद्रजींचे ऋण व्यक्त करायचे आहेत आणि अजितदादांचे ऋण व्यक्त करायचे आहेत। 3 मंत्री या ठिकाणी बसलेत। 24 तासात एखादा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे येऊन त्याचा GR यापूर्वी कधी निघाला नाही। या गतिमान सरकारने 24 तासाच्या आत युनानी हॉस्पिटल मसाच्या जवळ सावरगावाच्या त्या ठिकाणी मंजूर करून यावर्षी जुलै महिन्यामध्ये पहिली 100 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी सुरू होईल, असा क्रांतिकारी निर्णय घेणारे गतिमान सरकार त्या ठिकाणी। आपण सर्वजण केदारजी तुम्ही या ठिकाणी आहात, प्रमोद गोसाळ सगळेच, माझे किरण भैया पण आले। किरण दिलदार माणूस कसा असतो, मोठ्या मनाचा। आज तुमच्या उमेदवाराची चर्चा चालू होती, पण पक्षाने निर्णय घेतल्याच्या नंतर महायुतीच्या उमेदवाराच्यासाठी म्हणजे उद्या रत्नागिरीला जाऊन तुम्ही अर्ज भरायला जाणार आहातच,
पण माझा अर्ज भरणारा किरण भैया तुम्ही या ठिकाणी आलात, त्याच्याबद्दल तुमचं सुद्धा जाहीर या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की करून देता उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये महायुतीच्या माध्यमातून समर्थपणाने त्या ठिकाणी नेतृत्व करेल अशा पैकीचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. बघूया आता भरत शेट्टी सांगितलं जास्ती मताधिक्य, रवी शेट्टी सांगितलं जास्ती मताधिक्य, योगेश दादांनी सांगितलं जास्ती मताधिक्य, महेंद्र शेट्टी जास्ती सांगितले मताधिक्य. नातू साहेब काय म्हणायचे असतील ते चव्हाण साहेबांच्या साक्षीने ते आणि रामदासबाई सांगतील. आता राहिला आदितीचा मतदारसंघ. मला विश्वास आहे की आदितीच्या शिवधन मतदारसंघापेक्षा सुद्धा जास्ती मताधिक्य हे 5ही मतदारसंघ देतील आणि या संबंध निवडणुकीचे वेगापैकी भरपाई त्या ठिकाणी होईल एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. निवडणुका आल्या की संविधान बदललं जाणार आहे. राजकीय दृष्ट्या विरोधकांच्या पुढे काही सांगण्यासाठी उरलेलं नाही. एनडीए मजबूत होणार आहे. यूपीए विसर्जित झाली. INDIA म्हणजे इंडी नावाची आघाडी जी दिशाहीन आहे, ज्याला नेतृत्व नाही. इथे आमच्याकडे नेतृत्व आहे नरेंद्र मोदींचं. या नेतृत्वाखाली राज्यामध्ये नेतृत्व आहे एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादांचं. या नेतृत्वाखाली बलशाली देश बनवणं, बलशाली राज्य बनवणं या भूमिकेतून आपण सगळेजण काम करूया एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. प्रचंड उपस्थितीने आपण या ठिकाणी आलात. आयोजकांचे, सर्व पक्षाच्या नेत्यांचे अंतःकरणापासून आभार मानतो. न चुकता 7 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत आपण मला विजयी करा. ऑक्टोबर महिन्यामध्ये माझ्या सहित पहिल्यांदा आम्हाला पण कमळावरती बटन दाबावं लागणार आहे, कारण माझं मत पेण विधानसभा मतदारसंघात आहे. आमच्यापैकी ज्यांचं मत महाड विधानसभा मतदारसंघामध्ये असेल तिथे आम्ही धनुष्यबाणावरती मत टाकू. डॉक्टर निश्चिंत राहा, तुम्ही तर डॉक्टरच आहात आणि तुम्हाला नाडी परीक्षा चांगली येते. गुहागरला येईन तेव्हा माझी नाडी तपासा, मग तुम्हाला त्या नाडीतला ठोक्यातला प्रत्येक आवाज महायुतीचा ऐकायला मिळेल एवढा विश्वास या ठिकाणी देतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आला त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणापासून आभार मानतो. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.